गावी चाललोय 2 दिवस. हिच्या भावाचं काकांच्या मुलाचं लग्न आहे, तर आपला भाऊ पण आहे सोबत. गाडीसाठी हॉलीचं आहे का नाही गाडीसाठी मान काय डोलो चल. आणि हा दादा खाली कपाटात जा तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग सुरुवातच वेगळ्या ठिकाणी, म्हणजे गाडीतून झालेली आहे, आपल्या घरातून असं झालेलं नाही. ब्लॉग बनवायचं कारण असंच की आपण हिच्या गावी चाललोय 2 दिवस. हिच्या भावाचं काकांच्या मुलाचं लग्न आहे, तर आपला भाऊ पण आहे सोबत. गाडी आपण सुनील काकांची घेतली, थोडं कम्फर्टेबल जायचं म्हणून, नाहीतर आपला नेहमी प्रवास हा बाईकवरचा असतो. दुसरी गोष्ट, काकांना तर स्पेशली थँक्यू म्हटलं पाहिजे की काकांनी आपल्याला एका शब्दावरती गाडी दिली. ब्लॉग तुम्ही आधीचे ब्लॉग तुम्ही बघितले असतील, सगळेच चांगले आहेत. आता आपण मोस्ट ऑफ द मला वाटतं आपले लग्नाचे आणि हेच ब्लॉग झालेत, पण आता काय करणार, तशीच फंक्शनच तशी येतात, तर आपण काय करू शकत नाही. तर आपल्या जर्नीला आता सुरुवात झाली आहे. आपण आपल्या इकडून पवईवरून घरातून निघालोय. आता इथून पवईवरून आपण आपला नेहमीचा रूट जो आपण ह्याला पण दाखवतो, कांजूर मार्ग, आणि तसं मानखूर करत आपण तसं निघून जाणार. निघालो 8 वाजता. आता वाजतील किती माहीत नाही, पण जाऊ, सावकाश जाऊ, काय घाई गडबड नाही आपल्याला. आपली हळद बिळद ही सगळी उद्या असणार आहे, तर ब्लॉगची मजा घ्या. मी आत्ताचा प्रवास आणि उद्याचा बघा एकत्रच टाकीन कदाचित, कारण की आता जास्त काय नसेल. तर बघूया, ब्लॉग कंटिन्यू करा, दाखवतो मी तुम्हाला. मंडळी ट्रॅफिक बघा, एकदम वन साईड. आता कांजूर मार्गला आम्ही पोहोचलो, त्यावेळी बऱ्यापैकी आलोय, पण ट्रॅफिक आहे. भाऊ आपला गाडी चालवत आहे. कुठे गेली दिसत नाही असं. मॅडम आपल्या मागे बसल्या. काळोख आहे, काळोख. बघूया किती वाजतात पोचायला, काय विषय होतोय. जेवायला पण थांबायला लागेल. जेवणाचा खर्च वाढला एवढ्या बजेटमध्ये नव्हता. घरी जाऊन जेवलो असतो. हो, लवकर निघालो असतो. तर मंडळी आम्ही आता पनवेलच्या, म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवेला लागलोय. पनवेलच्या पुढे आलोय. आता भूक लागले तिघांना पण. हो, इथे कुठे खायला, म्हणजे कुठल्या तरी चांगल्या हॉटेलला थांबता येईल असं. आणि गाडी आपला भाऊ एकदम वन साईड चालवतोय, व्यवस्थित एकदम पद्धतशीर, काय टेन्शन नाही. माणूस पण आपला एकदम शांत बसलाय. रील्स स्क्रोलिंग चाललंय, रील्स स्क्रोलिंग. असे लाईट पाहिजे ना, ह्या अशा लाईट असतील रस्त्याला तर गाडी जायला मजा येते वेगळी. खेड मार्गेने आपला जरा एक आज पुसायला लागेल. तर बघूया आता कुठल्या हॉटेलला आपण थांबतोय, कुठल्या हॉटेलला कसं जेवण मिळते, काय नॉनव्हेजच खायचंय. बघूया. तर मंडळी आपण जेवायला थांबलोय. वेलकम म्हणून रेस्टॉरंट आहे. मनीष मग उतरतोय आणि आपल्या सुनील काकांची गाडी आहे. गाडीवरती बरेच जण आपली पोरं बिरं सगळी शिकलेत, त्यामुळे थोडीशी गाडीची अवस्था बिकट आहे, पण ठीक आहे. काकांनी सगळ्यांना ऑलमोस्ट शिकवलं. चला इकडे कुठे तिकडे जायचं. भावाला इज्जत आहे बाबा गाडीसाठी. भावाला इज्जत आहे का नाही गाडीसाठी. मान काय डोलं देत. चल चला हॉटेलमध्ये बघूया. तर म्हणजे आपण ऑर्डर केलेले आहे
काय आलं असते का? मला वाटलं पाणी गळत पत्र. तिला असं वाटलं की हे जे पत्रे आहेत नाही हे इंटेरियर आहे की थोडं असं म्हणजे काहीतरी हिला वाटतं की पत्रे आहेत पाणी गळतं म्हणतात. पागल. हॉटेलचं नाव काय? वेलकम रेस्टॉरंट. ऑर्डर केलं आहे आपण. बघा आता ते लागतं कसं टेस्ट आहे. पहिल्यांदा थांबलं बाई. म्हणजे फर्स्ट आयटम आपला आलं आहे. सुरुवात करा. सुरुवात कर. कोणता आयटम आहे? गोड शाप कबाब. दिसतो ते चांगलं. टेस्ट करून बघू. आणि जी सुरुवात कर. हाँ 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 थोड़ा एक 5 मिनिट में लेके. तर म्हणजे आपला मेन कोर्स आलेला आहे. बटर चिकन आणि आपण रोटी मागवतो. बघा दोन्ही का 3 कामं चालले. एक इकडे ब्लॉगिंग चालले प्लस खाणं पण चाललं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम ब्लॉग अपलोड चालू आहे. अपलोडिंग चालू आहे ब्लॉगची. स्पीड आता चांगली दाखवते. मध्येच काय झालं काय माहिती. 1 तास दाखवतो आता बाई. अगला हे ढकला. कसं आहे? गोड आहे. आता गोड असणार बटर चिकन. गोड आहे. जेवायला तर मंडळी आपलं जेवण झालंय. आपण पुढच्या प्रवासाला निघालोय. काकांचे 2 मिस कॉल येऊन गेले. नेटवर्क नव्हतं ना आतमध्ये. पहिला काकांना फोन करूया. मगासारखं करू मी. तर मंडळी आपण आता CNG भरायला थांबलोय. CNG भराभरीचा विषय चाललाय. कारण की CNG थोडं कमी आहे. ॲक्च्युली चांगलं होतं रे प्रेशर. म्हणजे सॉरी काल भरलेलं आहे मी CNG. काम संपलं एवढं लवकर. ठीक आहे CNG भरून घ्या आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. मंडळी गुड मॉर्निंग. सुप्रभात. गावाकडची सकाळची हे बघा. सगळं पसार आहे आजूबाजूला. बघू शकता तुम्ही. रात्री आम्हाला 1 वाजला यायला. चिकन तडे रात्री 1 वाजला यायला. आणि आलो आणि लगेच आम्ही हातपाय धुतले आणि झोपायचं होतं मनीषला. त्यामुळे रात्री काय शूट करता आलं नाही. हा डे दुसरा आहे. दिवस दुसरा आहे. ब्लॉग कंटिन्यू आहे आपला. बघा आता प्रोग्राम काही चालू होते ते मी तुम्हाला दाखवतो. आणि पुढचं बघूया काय आहे. चला आता आंघोळ विंघोळ करून फ्रेश होऊया आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. तुम्हाला टाइम. चला आंघोळीला. आणि हा दादा आहे. नंतर मनीजी मला आवडत नाही. चला ना माझ्या बरोबर. फक्त त्यांचं संपेल नाही तर या. आत्याला सांगा. व्हिडिओ कॉल नाही व्हिडिओ. काय बोलले ना घाऱ्या. वडे 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 वडे. लग्नाचे वडे. भातातले वडे. आता काय नसतं. चिंटू चिंटू.
दादाला उठणं लावायचा प्रोग्राम चाललाय. तर बघूया आतमध्ये एकदा लावलं, हे उठणंच लावणं झालं ना दादा, उठणं लावणं चाललं. त्याला बाहेर लावतोय. बघूया भाजीवाले पण आले, बाकीची मंडळी तिकडे तयारी करते. इकडे हळदीचा स्टेज लावलाय, चाललंय. आहे का भाऊ, आहे का? तर मंडळी आम्ही जरा नाश्ता करायला आलेलो. सकाळी झालेला नाश्ता, पण एक राऊंड पण मारायचा होता. मनीष वैतागलेला, म्हटलं त्यावर नाश्ता पण करूया. वडापाव खाल्ला आणि आता मी जातोय परत. हळदीचा प्रोग्राम त्यांचा चालू आहे, कारण की तिकडे दिवसभर त्यांचं असतं. आमच्याकडे ॲक्च्युली संध्याकाळची लागते हळद जास्त करून, पण त्यांच्याकडे दिवसभर हळद असते, संध्याकाळी अजून जोरात असते. त्यामुळे बाईकवर आपल्या निखिलला एक नवीन बाईक येते रोनी, म्हटलं एक बाईकची राईड पण होईल आणि जाता पण येईल. व्हिडिओ कडक येते ना याच्यात. घ्यायला सांगा काय हार बीत घ्या. नाही करवला नाही करवलं नाही
तू पलीकडे जा. कुठं आहे खाली कपाटात आहे ते बघा. जा जाई थोडं वरती तर आरती तक वरती द्या. तो आता बसलेल्या चंद्राबाईला सांग कोण आहे ताई तो हळद नाही लावली. मी मगाशी लावली. उठली तर मंडळी आपण आता जेवायला चाललोय. काय मंदिर आहे ना? हा मंदिर आहे. इथे व्हेज आहे. खालती सभा मंडपात समाज मंदिरामध्ये नॉनव्हेज आहे. पण आपण आज व्हेज खाणार आहोत सुरजसाठी. सुरज आहे का बाबा? सुरजसाठी आपण व्हेज खाणार. पिंटू काम दाखव काय करतात. काम नाही लागू शकत. कुठं समान मंदिरात म्हणजे बघा आपण काही घेत नाही पण आपण फक्त मदत करतोय आपल्याला. आलेल्या पाहुण्यांची गैरसोय नको आहे. पाणी जास्त आहे. पाणी कमी करू का? थंड होती नंतर वरना बर्फ आहे ना. बर्फाचं पाणी होणार ना. खालीच ठेवलं आहे. वन साइड सोय झाले का? ह्याने कशात काढू पाणी? मंडळी चहा पितो. संध्याकाळची वेळ झाली. आता हळूहळू हळदीला सकाळून सुरुवात झाली. पण बाकीची हळद संध्याकाळची असते त्याला सुरुवात झाली. मॅडम इथे बसल्या. यजमानी आपला भाव वैतागलेला. तर आता त्याला कसली काय घालतात? नाव घालतात. आंघोळ घालणार आहेत ते. बाकी उष्टी हळदीचा व्हिडिओ तुम्ही मगाशी बघितलात. किंवा माकू घालताना माकू घालत ना दुपारी. घाणा भरण्याचा पण व्हिडिओ मगाशी तुम्ही बघितला.
बघा आता मेन तर संध्याकाळचा विषय. तर मंडळी आता नाही एवढं मंडळी आता याचे आता जेवायला बसतात सगळे. पहिले जेवून घेतील, नंतर मग नाचाबीचा विषय असेल. या साईडला नॉनव्हेजवाले, या साईडला व्हेजवाले. आणि आम्ही वाट बघतोय आम्हाला कधी नाही. आम्हाला भूक नाही. असं भूक नाही, खाल्लं आपण, पण काय विषय एक नाही. वडे भेटतात. घाऱ्या गारे. घाऱ्या फेमस घाऱ्या. मंडळी मॅचची सुरुवात झाली. आता आपण थोड्या वेळात नाचायला जाणार आहोत. बघूया ही चेंज करते, चेंज झालं की मग नाचायला जाऊ. बाकीचे बाबतीत गेले घरी. नाच नाच
तर मंडळी, हळदीला आम्ही खूप मजा केली. तुम्ही पण व्हिडिओ बघून खूप एन्जॉय केला असेल. ॲक्च्युली हळद गावी खूप चांगली होते, खूप मजा येते. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावरती असू द्या. मी असेच व्हिडिओ ब्लॉग्स टाकत राहीन आणि तुम्हाला असंच एंटरटेन करत राहीन. धन्यवाद.